हॅलो माय डिअर फ्रेंड्स, मी सुहानी आणि तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहतोय इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा चॅप्टर. तर आपण पूर्ण चॅप्टर नाही पाहणार आहोत कारण तुम्ही ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही ते व्हिडिओज रेफर करू शकता. आज फक्त आपण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय महत्त्वाचं आहे आणि त्याचे नोट्स आपण बनवणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा या चॅप्टरमध्ये काय काय पाहायचं आहे. अप्लाइड मायक्रोबायोलॉजी काय आहे, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि थर्ड आहे प्रोडक्ट्स. ठीक आहे. अप्लाइड आणि इंडस्ट्रियल याच्यावरती मोस्टली क्वेश्चन्स नाही आहेत, बट प्रोडक्ट्सवरती क्वेश्चन्स येतात. सो आपण त्याच्यावरती फोकस करणार आहोत. इफ यू वॉन्ट टू नो की अप्लाइड काय आहे वगैरे वगैरे, तर या सगळ्यावरती व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. प्लीज चेकआउट करा. आता आपण फक्त एक्झामसाठी काय महत्त्वाचं ते पाहतोय. सो मी फक्त त्याच्यावरती फोकस करणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे, प्रोडक्ट्स हा पार्ट याच्यामधला महत्त्वाचा आहे. आता प्रोडक्ट्समध्ये काय काय आहे, तर फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स. ठीक आहे. आता डेअरी प्रोडक्ट्समध्ये काय की जे प्रोडक्ट्स मिल्कपासून बनवले जातात त्या सगळ्याला आपण काय म्हणतो, डेअरी प्रोडक्ट्स म्हणतो, राईट. सो आता याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल कसे प्रश्न विचारले जातात, तर क्वेश्चन्समध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं की बेसिकली तुम्हाला दिलं जे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आहे किंवा लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी आहे. सो बेसिकली याचा यूज कुठल्या प्रोडक्टमध्ये केला जातो असं तुम्हाला 1 मार्कचा क्वेश्चन येऊ शकतो किंवा MCQ मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. सो बेसिकली अशा काही टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात रॅदर दॅन पूर्ण प्रोसेस लिहा वगैरे या सगळ्यापेक्षा. ठीक आहे. सो बेसिकली इथे आपल्याला काय काय सांगितलेलं आहे की चीज आहे, बटर आहे, क्रीम, योगर्ट वगैरे एक्सेट्रा हे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्या सगळ्यामध्ये आपल्याला मायक्रोबचा यूज करावा लागतो. ठीक आहे. हा मेन मुद्दा आहे किंवा हे मेन आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, जे काही मिल्क आहे, ठीक आहे, सो द प्रोसेस आर परफॉर्म ऑन द लार्ज स्केल विथ मोर स्किल्स फॉर प्रोडक्शन ऑफ मोस्ट ऑफ द मिल्क प्रोडक्ट्स. बॅक्टेरिया इन मिल्क इटसेल्फ आर युज्ड. सगळ्यांना माहिती आहे दुधामध्ये लॅक्टोबॅसिलस असतं. सो बॅक्टेरिया जे की ऑलरेडी मिल्कमध्ये आहे त्याचाच उपयोग करतो आपण. त्याचा वापर करून आपण योगर्ट बनवतो, चीज बनवतो, क्रीम बनवतो, एक्सेट्रा. ठीक आहे. सो मिल्क इज पाश्चराइज्ड. सो बेसिकली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मिल्कला आपण काय करतो, पाश्चरायझेशन. सो पाश्चरायझेशनमध्ये आपण नेमकं काय करतो, पाश्चरायझेशन. ठीक आहे. पाश्चरायझेशनमध्ये आपण काय करतो, कुलिंग आणि एकतर आपण ॲक्च्युली हिटिंग आणि कुलिंग दिलं पाहिजे, सिक्वेन्स चुकलाय. सो बेसिकली पाश्चरायझेशनमध्ये आपण काय करतो, दुधाला खूप हाय टेम्परेचरवरती हीट करतो आणि लगेचच खूप लो टेम्परेचरपर्यंत कूल करतो. ठीक आहे. सो पाश्चरायझेशनमध्ये आपण हिटिंग करतो आणि कुलिंग करतो. सो बेसिकली याच्यामुळे काय होतं, हे आपण का करतोय, तर याच्यामुळे जे काही मायक्रोब्स प्रेझेंट आहेत, अनवॉन्टेड मायक्रोब्स जे काय आहेत ते सगळे काय होतात, डिस्ट्रॉय होतात. ठीक आहे. सो हे करण्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे, दुधाला पाश्चरायझेशन करायचं आहे. आफ्टर पाश्चरायझेशन आपण काय करतो, त्याचं फर्मेंटेशन करतो, कुणाचा, दुधाचा. आणि फर्मेंटेशन केल्यानंतर, फर्मेंटेशन कुणाच्या हेल्पने करतो आपण, लॅक्टोबॅसिलसच्या हेल्पने करतो. ठीक आहे. आफ्टर फर्मेंटेशन आपल्याला काय मिळतं या प्रोसेसमधून, लॅक्टोज शुगर जे आहे दुधामध्ये, सगळ्यांना माहिती आहे लॅक्टोज शुगर प्रेझेंट असते दुधामध्ये. सो लॅक्टोबॅसिली काय करतं, या लॅक्टोज शुगर, हे जे लॅक्टोज शुगर प्रेझेंट आहे दुधाचं, याला कशामध्ये कन्वर्ट करतं, लॅक्टिक ॲसिडमध्ये. ओके. दुधामध्ये जी काय लॅक्टोज शुगर प्रेझेंट आहे त्याला कोणामध्ये कन्वर्ट करणार आहे, लॅक्टिक ॲसिडमध्ये. कोण करणार आहे, लॅक्टोबॅसिलिस करणार आहे. ठीक आहे. सो लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट केल्यानंतर हे जे लॅक्टिक ॲसिड आहे आणि हे जे मिल्क आहे, मिल्कमध्ये जे काही प्रोटीन वगैरे प्रेझेंट असणार आहे, सो हे लॅक्टिक ॲसिड मिल्कमधल्या प्रोटीनला कोॲग्युलेट करतं, म्हणजे असं एकत्र बांधून ठेवतं आणि ह्याच्यापासून काय बनतं, दही, कड बनतं. ठीक आहे. सो बेसिकली कड बनवण्यासाठी या सगळ्या स्टेप्स महत्त्वाच्या आहेत. ओके. सो डायॲसिटल हॅज फ्लेवर ऑफ बटर. सो डायॲसिटल वगैरे ॲड केलं जातं टेस्ट देण्यासाठी, फ्लेवर देण्यासाठी. सो बटरला तुम्हाला एक स्पेसिफिक एक फ्लेवर सारखं जे वाटतं तर ते कशामुळे येतं, डायॲसिटलमुळे येतं. ठीक आहे. सो कर्ड कसं बनतं ते आपण पाहिलेलं आहे. सो योगर्ट इज अ मिल्क प्रोडक्ट विच इज प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलस. त्याला आपण इनोक्युलंट पण म्हणतो, मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, काय साठवतो बरं, विरजन साठवतो आपण दह्याचं, की जे नेक्स्ट डे आपण त्याच्यापासून दही बनवू शकतो. So for maintaining the protein content, condensed milk powder is also mixed with the milk to be fermented for the industrial production of the yogurt. So milk is boiled once and then it is cooled to the warm temperature. त्याच्यामध्ये आपण काय काय टाकतो योगर्टमध्ये, ॲक्च्युली आपण घरात जे बनवतो ते दही असतं, दही म्हणजे काय, कड असतं. आणि योगर्टमध्ये लॅक्टोबॅसिली तर ॲज युजल यूज करायचंच आहे, जे की दुधामध्ये आहेच, बट त्यासोबतच आपल्याला इतर पण काही मायक्रोबचा यूज करायचा असतो. सो हा ॲक्च्युली डिफरन्स आहे योगर्टमध्ये आणि कर्डमध्ये, की कर्ड इज जस्ट दही, जे की आपण घरी पण बनवू शकतो. ते हे लाईम ज्यूस वगैरे टाकून आपण दुधाला
फाटवू शकतो, काय फाट सकते हम दूध को हिंदीमध्ये बोलतात त्याला. आणि त्याच्यानंतर ते दुधाचं ते कोॲग्युलेशन वगैरे सगळं झाल्यानंतर त्यापासून दही बनतं. ठीक आहे. सो बेसिकली ते आपण घरात काय बनवतो, दही बनवतो. बट हे जे सगळे बाकीचे मायक्रोब जेव्हा आपण ऍड करतो तेव्हा ऍक्च्युअली ते योगर्ट असतं, जे की ॲज अ प्रोबायोटिक म्हणून आपल्या बॉडीमध्ये काम करू शकतं. ठीक आहे. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि थर्ड वन आहे ते म्हणजे लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकाई. प्लीज हे शब्द लिहून बघा कारण ह्याचे स्पेलिंग खूप महत्त्वाचे आहेत. डेल्ब्रुकाई. ठीक आहे. सो आर ॲडेड टू इन अ 1:1 प्रपोर्शन. आणि याच्यामुळे जे काही लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतं स्ट्रेप्टोकोकसमुळे, याच्यामुळे प्रोटीन जेल आउट होतं आणि एक योगर्टची जी काही कन्सिस्टन्सी असते ती मिळते. बघा योगर्ट जेल टाईप मोस्टली असतं आणि जे आपण घरात कड बनवतो ते तितकं जेल टाईप वगैरे नसतं. ठीक आहे. सो बेसिकली हा डिफरन्स आहे असं आपण म्हणूया. Acetaldehyde-like compounds are formed due to lactobacillus that give characteristics to the yogurt. सो योगर्टला कॅरेक्टरिस्टिक कोणामुळे मिळतं, ॲसिटाल्डिहाइडमुळे. आणि बटरला कोणामुळे मिळतं, डायसिटाइलमुळे. ठीक आहे. सो नेक्स्ट नाव अ डे व्हेरियस फ्रूट ज्युसेस आर मिक्स्ड विथ द योगर्ट. सो तुम्ही ऐकलं असेल की बनाना योगर्ट आहे, स्ट्रॉबेरी योगर्ट आहे. ठीक आहे. सो बेसिकली योगर्टमध्ये प्रोबायोटिक प्रॉपर्टीज आहेत जे की पॅस्चरायझेशनमुळे इम्प्रूव्ह केल्या जाऊ शकतात. सो योगर्ट इज बेसिकली प्रोबायोटिक. ठीक आहे. आणि ह्याला आपण फ्लेवर देतो कोणामुळे, ॲसिटाल्डिहाइडमुळे. सो हे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं की फ्लेवर कोणामुळे मिळतो. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बटर. सो बटरचा मेजर असं काही ते नाही लिहिलंय, फक्त बटरला फ्लेवर कोणामुळे मिळतो ते लक्षात ठेवायचं आहे. फ्लेवर FLAVOU. ठीक आहे. बटरला फ्लेवर कोणामुळे मिळतो, डायसिटाइलमुळे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे चीज. चीज बद्दल बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आता माहिती करून घ्यायच्या आहेत. सो चीज इज प्रोड्युस्ड ऑन द लार्ज स्केल फ्रॉम अबंडंटली अवेलेबल काऊ मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. ठीक आहे. चीजमध्ये कुठल्या कुठल्या मायक्रोब्सचा यूज केला जातो. सो बेसिकली याच्यामध्ये मायक्रोब्स वापरतात लॅक्टोबॅसिलस लॅक्टस. ॲक्च्युली ही नावं तुम्हाला MCQमध्ये, मॅच द कॉलम्समध्ये किंवा टेबल कंप्लीट करा वगैरे सारख्या गोष्टीमध्ये विचारलं जाईल. सो त्यासाठी आपण हे सगळे नावं जे आहेत ते लक्षात ठेवतोय. लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस. थर्ड आहे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. ठीक आहे. हे सगळे मिक्स करतात मिल्कमध्ये, याच्यामुळे एक सॉरनेस मिळतं मिल्कला, जे की आपल्याला ॲक्च्युअल रिक्वायर्ड आहे. आणि जे पण पाणी आहे ह्याच्यामुळे काय बनणार, एक दही टाईप सबस्टन्स बनणार, त्यातलं जे काही पाणी आहे तर ते रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे. आता एक एन्झाईम आहे जे की त्याचं नाव आहे रेनिट, जे की एलिमेंटरी कॅनल ऑफ द केटलपासून मिळवलं जातं. आधी मिळवलं जायचं ॲक्च्युली, आता तसं नाही होत. ट्रेडिशनली रेनेट हे तुम्हाला एक्झाममध्ये येतं, जे की एलिमेंटरी कॅनल ऑफ द केटल केटलपासून मिळवायचे हे बनवण्यासाठी, चीज बनवण्यासाठी. बट आता हे असं काही केलं जात नाही. हवेवर अन एन्झाईम प्रोटीएस ऑप्टेन फ्रॉम फंगाय इज यूज्ड ॲट प्रेझेंट टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज. सो जर आपण एलिमेंटरी कॅनलमधून काढलं तर हे व्हेजिटेरियन राहील का, नाही. सो व्हेज चीज जर आपल्याला बनवायचं असेल तर यासाठी काय केलं जातं, फंजायमधलं एक प्रोटीन आहे, प्रोटीएस नावाचं एन्झाईम आहे, तर ते वापरलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आहे हे जे काही व्हे आपण इथून बाहेर काढलं तर ते सेपरेटेड फ्रॉम द योगर्ट. देन प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ चीज इज स्टार्टेड थ्रू स्टेप्स लाईक कटिंग दी सॉलिड योगर्ट इन टू पीसेस. मग त्याला वॉश करायचं, रब करायचं आणि मग त्याचं चीजमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. ठीक आहे. सो बेसिकली प्रोसिजर वगैरे तुम्हाला विचारणार नाही, जे आपण इथे लिहितो याच्यावरती क्वेश्चन्स फक्त विचारले जाणार आहेत. ठीक आहे. सो काही एक्झाम्पल्स किंवा तुम्हाला काही नावं माहिती पाहिजेत की परमिसियन चीज वगैरे आहे जे की खूप हार्ड चीज असतं. कोटेज चीज जे की सॉफ्ट चीज असतं. सो सॉफ्ट इज इक्वल टू कोटेज, हार्ड इज इक्वल टू परमिसन. ठीक आहे. डन. नेक्स्ट आहे प्रोबायोटिक्स. सो आपण काय पाहिलं, योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स असतात. ठीक आहे. सो आपल्याला जर मिल्क प्रोडक्ट्समध्ये प्रोबायोटिक्सचं कंटेंट किंवा त्यांना प्रोबायोटिक्स ॲज अ यूज करायचं असेल तर त्यासाठी त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह बॅक्टेरिया असले पाहिजेत. कुठले, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसाय, बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम, हे सगळे मायक्रोब्स जर त्याच्यामध्ये असतील तर त्या प्रोडक्टला आपण ॲज अ प्रोबायोटिक म्हणून कन्झ्युम करू शकतो. कारण हे जे मायक्रोब्स आहेत हे आपल्या गट हेल्थची काळजी घेतात. आपल्या इंटेस्टाईनमध्ये जे काही बॅलन्स आहे किंवा इंटेस्टाईनमधला जो मायक्रोबियल बॅलन्स आहे तर तो मेंटेन ठेवतात.
सो हे जर आपल्या बॉडीमध्ये जास्त असतील तर आपले डायजेशन प्रॉपरली होऊ शकतं, आपली इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग होते. ठीक आहे, बिकॉज हे इतर हार्मफुल मायक्रोब्सला मारून टाकतात. सो त्याच्यामुळे आपली इम्युनिटी सिस्टम काय होते, स्ट्रॉंग होते, आपल्याला डिझिजेस पटकन होत नाहीत. ठीक आहे, सो तुम्हाला प्रोबायोटिक्सचे युजेसवरती क्वेश्चन येतो. ठीक आहे, प्रोबायोटिक्स काय आहे, प्रोबायोटिक्सची नीड काय आहे, याची नीड काय आहे, याच्यावरती क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतात. आपण प्रोबायोटिक का खाल्लं पाहिजे वगैरे वगैरे. सो त्यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला याचा आन्सर माहिती पाहिजे. सो बेसिकली प्रोबायोटिक्स काय आहेत, आपल्या जे इंटेस्टाईनची हेल्थ आहे, इंटेस्टाईन तर ते स्ट्रॉंग करायला हेल्प करतात. दुसरी गोष्ट, जे मायक्रोब्स आहेत, हेल्पिंग मायक्रोब्स किंवा जे युजफुल, हेल्पिंग आहे सॉरी, युजफुल मायक्रोब्स, त्याचं पॉप्युलेशन वाढतं. आता युजफुल मायक्रोब्समध्ये कुठल्या प्रकारचे मायक्रोब्स आहेत, 3 मायक्रोब्स आहेत. लॅक्टोबॅसिलस, मी फक्त लॅक्टो लिहिते, तुम्ही ते पूर्ण करा प्लीज, एक्झाममध्ये असं लिहू नका, मार्क्स जातील. आता आपण नोट्समध्ये लिहितोय सो मी असं लिहिते, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी आणि बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम. सो बेसिकली हे जे काही इम्पॉर्टंट युजफुल मायक्रोब्स आहेत तर ते आपल्या बॉडीमध्ये इन्क्रीज होतात प्रोबायोटिक्समुळे, जे की काय करतात, हार्मफुल मायक्रोब्सचं पॉप्युलेशन कमी करतात. सो हार्मफुलला कमी करतात. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे the products from the colonies of useful bacteria in the alimentary canal and control over the microbes and their microbial activities, improve resistance and lower the ill effect. सो जे काही इल इफेक्ट्स आहेत हार्मफुल मायक्रोब्समुळे होणारं तर ते लोअर करतं किंवा ते मिनिमाइज करतं. ड्युरिंग मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज युजफुल मायक्रोब्स बिकम इनॲक्टिव्ह ड्यू टू अँटीबायोटिक्स. सो अँटीबायोटिक्स जेव्हा आपण घेतो तर अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे काय होतं, अँटीबायोटिक्सला थोडीच माहिती आहे की हा युजफुल मायक्रोब आहे की हा हार्मफुल मायक्रोब आहे. अँटीबायोटिक्सचं काम काय असतं, जे काय मायक्रोब्स बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत डिजीज वगैरे स्प्रेड करणारे, तर त्या सगळ्यांना मारून टाकायचं किंवा त्याला किल करायचं, हे अँटीबायोटिक्सचं काम आहे, किंवा त्यांना इनॅक्टिव्ह करायचं. बट ते आयडेंटिफाय नाही करू शकत ना की बाबा हा हे लॅक्टोबॅसिलस ॲसिडियम आहे, याला सॉरी ॲसिडोफिलस आहे, याला काय आपल्याला मारायचं नाही आहे वगैरे, हे ते नाही आयडेंटिफाय करू शकत. मग त्याच्यामुळे ते काय करतं, या सगळ्याच बॅक्टेरियाला इनॅक्टिव्ह करतं. आणि असं केल्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीमधली जी ॲक्च्युअल इम्युनिटी सिस्टीम आहे ती पण थोडीशी डिप्रेस होते. मग अशा केसमध्ये प्रोबायोटिक्स काय करतं, या युजफुल बॅक्टेरियाला पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करतं. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ब्रेड. सो ब्रेडवरती क्वेश्चन येतो की ब्रेड जो आहे तर तो पफी किंवा स्पॉन्जी का असतो. सो बेसिकली जेव्हा ब्रेडचा डो बनवला जातो त्याच्यामध्ये आपण काय करतो, बेकर्स ईस्ट ॲड करतो. ठीक आहे, ईस्ट ॲड करतो आणि ईस्टचं ॲक्च्युअल नाव काय आहे, सॅक्रोमॅयसिस सेरेविसी. अजून एक गोष्ट, जेव्हा आपण एखाद्या मायक्रोबचं नाव लिहितोय तेव्हा हे जे आहे त्याचं स्पीशीजचं नाव आहे, त्याच्या जीनसचं नाव सॉरी हे त्याच्या जीनसचं नाव आहे, हे त्याच्या स्पीशीजचं नाव आहे. सो त्याच्यामुळे जीनसचं नावामधलं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल, स्पीशीजच्या नावामधलं पहिलं अक्षर नेहमी स्मॉल. ठीक आहे, त्याच्यामुळे हे असंच लिहायचं आहे, पहिले कॅपिटल दुसरं स्मॉल, हे लिहिण्याची पद्धत आहे. सो जे सॅक्रोमॅयसिस सेरेविसी जेव्हा आपण डोमध्ये ॲड करतोय तेव्हा त्याच्यामुळे काय होतं, डोमध्ये हे ॲड केल्यामुळे फर्मेंटेशन होतं. काय होतं, फर्मेंटेशन, सगळ्यांना माहिती आहे फर्मेंटेशन काय असतं. अरे एक मिनिट, फर्मेंटेशन झाल्यामुळे काय होतं, डो मधला कार्बन डायऑक्साईड काय होतो, आउट होतो, आणि कार्बन डायऑक्साईड आउट होत असल्यामुळे त्याला एक स्पॉन्जी इफेक्ट मिळतो. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होतो, डो काय होतो, असा उभा राहतो, कारण आता अर्थात हा डो आहे, याच्यामधलं कार्बन डायऑक्साईड बाहेर जाणार तर हा डोला काय करणार, मोठा करणार. सो डो काय होतो, राईज अप होतो, आणि त्याच्यामुळे ब्रेड जो आहे तो स्पॉन्जी बनतो. हे तुम्हाला गिव्ह द रिझनमध्ये क्वेश्चन विचारला जातो, ज्याचं हे एवढं मोठं आन्सर आहे. ठीक आहे, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो जेव्हा ही ईस्ट जे आहे, ॲक्च्युली ईस्ट काय करणार आहे, फर्मेंटेशन करणार आहे. फर्मेंटेशन कोणाचं होतं, कार्बोहायड्रेट्सचं. सो फर्मेंटेशन कोणाचं होणार आहे, कार्बोहायड्रेट्सचं. सो कार्बोहायड्रेट्सच्या फर्मेंटेशनमुळे काय होणार आहे, हे जे डोमध्ये जे काही शुगर आहे, ठीक आहे, शुगर जी आहे तर शुगर कन्वर्ट होणार आहे कशामध्ये, शुगर कन्वर्ट होणार आहे कशामध्ये, इथेनॉलमध्ये आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये. आणि त्यातलं जे कार्बन डायऑक्साईड आहे तर ते बाहेर फेकलं जातं, त्याच्यामुळे डो जो आहे तर तो राईज होतो आणि तो काय बनतो, स्पॉन्ज. ठीक आहे, सो हे सगळे आन्सर्स तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचे आहेत. आता नेक्स्ट आहे, हे तर आपण बघितलं सॅक्रोमॅयसिस सेरेविसी जे की बेकर्स ईस्ट आहे. पण अजून एक प्रकारचं ईस्ट आहे ते म्हणजे कंप्रेस्ड ईस्ट, जे की लार्ज लेवलच्या प्रोडक्शनमध्ये, बेकरीजमध्ये, कमर्शियल पर्पजसाठी वगैरे यूज केलं जातं. हे ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये वगैरे प्रेझेंट असतं आणि याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, विटामिन, मिनरल असं पण गोष्टी याच्यामध्ये प्रेझेंट असतात.
आणि ड्यू टू धिस ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ ईस्ट बिकम्स न्यूट्रिटिव्ह. आणि हे सगळंच त्या ईस्टमध्ये प्रेझेंट असल्यामुळे जे काही प्रोडक्ट आता ईस्टपासून बनेल ते कसं असणार आहे, न्यूट्रिटिव्ह असणार आहे. ते कसं असणार आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन प्रेझेंट असणार आहे. राईट. सो तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ड्यू टू दिस ब्रेड अँड अदर जे काही बनेल ते आता न्यूट्रिटिव्ह बनलेलं आहे. सो तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं की असं हे न्यूट्रिटिव्ह का आहे किंवा न्यूट्रिटिव्ह कशामुळे आहे, ब्रेड किंवा इंडस्ट्रियल ब्रेड असं पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. सो प्लीज तुम्हाला हे सगळे आन्सर्स जे आहेत तर ते लक्षात ठेवायचे आहेत. सो ओके, इन्ग्रेडियंट्स लाईक विनेगर, सोया सॉस आणि जे पण मोनोसोडियम ग्लुटामेट वगैरे आहे हे सध्या वापरलं जातं चायनीजमध्ये वगैरे फर्मेंटेशनसाठी. अर्थात ते जे आहे तर ते आपण न्यूट्रिटिव्ह नाही म्हणू शकत कारण याच्यामध्ये खूप साऱ्या इतर गोष्टी पण प्रेझेंट आहेत. राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विनेगर प्रोडक्शन. हे महत्त्वाचं आहे, ह्याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. सो लेट अस सी विनेगर प्रोडक्शन. असं का होतंय, ठीक आहे. विनेगर प्रोडक्शन. सो बेसिकली विनेगर म्हणजे नेमकं काय आहे. सो विनेगर इज केमिकली 4% ऑफ ॲसिटिक ॲसिड. हा क्वेश्चन MCQs मध्ये येतो, खूपदा PYQs मध्ये पण आलेला आहे. सो ते काय आहे, 4% ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड म्हणजे काय, CH3COOH. सो 4% ऑफ ॲसिटिक ॲसिड कोण आहे, विनेगर. डन. आफ्टर दॅट नेक्स्ट, सो विनेगर जे आहे तर ते आपण केचपमध्ये, चटणीजमध्ये, या सगळ्यांमध्ये फूड प्रिझर्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये याला आपण यूज करतो. सो याचा मेन पर्पज काय आहे, फूडला जास्तीत जास्त दिवस प्रिझर्व करून ठेवणं. ठीक आहे. आता नेक्स्ट, इथेनॉल जे की अल्कोहोल आहे इज ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स लाईक फ्रूट ज्यूस, मॅपल सिरप, शुगर मोलासेस एक्सेट्रा विथ द हेल्प ऑफ सॅक्रोमेसिस सेरेविसी. आता हे विनेगर कसं बनतं याची पूर्ण प्रोसिजर आहे जे तुम्हाला जास्त लक्ष ठेवायची गरज नाहीये, वरचेवर फक्त लक्षात ठेवा. सो बेसिकली आपल्याकडे कुठलंही एखादं कार्बन कंपाऊंड आहे, त्याचं काय केलं, फर्मेंटेशन केलं. ओके, त्या कार्बन कंपाऊंडचं फर्मेंटेशन केलं. फर्मेंटेशन कोणी केलं, ईस्टने. ईस्ट म्हणजे सॅक्रोमेसिस सेरेविसीने याचं काय केलं, फर्मेंटेशन केलं. सो फर्मेंटेशन केल्यानंतर त्यापासून आपल्याला काय मिळालं, इथेनॉल किंवा अल्कोहोल. राईट. सो मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक ॲझिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर इज मिक्स्ड विथ द इथेनॉल फॉर इट्स मायक्रोबियल डिग्रेडेशन. सो आता हे जे इथेनॉल मिळाले या इथेनॉलमध्ये आपण 2 बॅक्टेरिया जे आहेत तर ते ऍड केले, बॅक्टेरियाचे स्ट्रेन्स ऍड केले. सो ॲसिटोबॅक्टर, या पेनला मध्येच काय होतंय, ॲसिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर ही नावं लक्षात ठेवायची आहेत कारण हे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं की विनेगरमध्ये आपण काय ऍड करतोय, ॲसिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आणि अदर बाय प्रोडक्ट जे आहेत तर ते याच्यामधून मिळतात. सो इथून आपल्याला काय मिळालं, ॲसिटिक ॲसिड मिळालं. आणि आताच आपण काय पाहिलं की विनेगर काय आहे, 4% ऑफ ॲसिटिक ॲसिड. सो अशा पद्धतीने आपण ॲसिटिक ॲसिड मिळवलं. आता या ॲसिटिक ॲसिडचं 4% जर आपण मिक्स केलं तर ते आपलं काय असणार आहे, विनेगर असणार आहे. ठीक आहे. सो ॲसिटिक ॲसिड इज सेपरेटेड फ्रॉम द मिक्सचर. आता हे जे सगळं मिक्सचर एकत्र होतं ना, आपल्याला ॲसिटिक ॲसिड पण मिळाले आणि सोबत बाय प्रोडक्ट्स पण मिळालेत. सो त्यापासून आपल्याला ॲसिटिक ॲसिड सेपरेट करायचं आहे. त्यासाठी आपण ॲसिटिक ॲसिडला काय करतो, ब्लिचिंग करतो. ठीक आहे. ॲसिटिक ॲसिड इज ब्लिच्ड विथ व्हॉट, ब्लिच्ड विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम फेरोसायनाइड. पोटॅशियम फेरोसायनाइड. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ते पाश्चराइज केलं जातं. मग त्याच्यामध्ये आपण स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 ऍड करतो आणि मग फायनली आपलं जे विनेगर आहे तर ते मिळतं. सोया सॉस इज प्रोड्युस्ड बाय फर्मेंटेशन ऑफ द मिक्सचर ऑफ फ्लोअर ऑफ व्हीट और राईस अँड सोयाबीन विथ द हेल्प ऑफ फंगस ॲस्परगिलस ओरझाय. हे पण एक्झाममध्ये विचारलं जातं की जे सोया सॉस आहे त्याच्यामध्ये कुठलं हे वापरलं जातं, सोया SAUC. सोया सॉसमध्ये काय वापरतात, ॲस्परगिलस. हे कुठल्या पिठाचं वगैरे आहे याच्याशी आपला काही संबंध नाहीये, याच्यामध्ये ओरझाय. फक्त याच्यामध्ये कुठलं फंगस वापरतात त्याच्याशी आपल्याला घेणं देणं आहे. डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे बेव्हरेजेस. हा तक्ता प्रचंड महत्वाचा आहे, हा चार्ट खूप महत्वाचा आहे. मी ते फक्त चार्टचं हे लिहिते, टेबल ते तुम्हाला पुस्तकामधून करायचे, परत लिहिण्यात काहीच पॉईंट नाहीये.
सो हा टेबल एक्झाममध्ये विचारला जातो. सो इथे बघा तुम्हाला फ्रूट दिलाय, त्या फ्रूटमध्ये कुठलं मायक्रोब वापरतात ते दिलंय आणि त्या मायक्रोबचा वापरण्यामागचा काय हेतू आहे, मोटिव्ह काय आहे की आपण तो मायक्रोब का वापरतोय आणि त्याच्यासोबतच तुम्हाला नेम ऑफ बेवरेज दिलंय. ठीक आहे. सो पहिला आहे कॅफे अरेबिका. याच्यामध्ये आपण लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिसचा यूज करतो आणि सेपरेटिंग फ्रॉम फ्रूट, आणि हे काय करतात फ्रूटपासून सीड्स जे आहेत तर त्याला सीड्सला सेपरेट करायचं काम करतात. आणि याच्यामध्ये कुठला बेवरेज वापरला, याच्यामध्ये कॉफी म्हणजे कॉफी बनते याच्यापासून. ठीक आहे. नेक्स्ट आहे थिओब्रोमा ककाओ. याच्यामध्ये आपण कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिशिया, सेक्रोमॅसिस हे सगळे जे मायक्रोब्स आहेत तर ते यूज करतो. याचं काम काय आहे, अगेन सीड्सला सेपरेट करायचं आहे फ्रूटपासून, हे याचं काम आहे. नेक्स्ट आहे कोकोआ नावाचं ड्रिंक, ह्याच्यापासून बनतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण बघूया ग्रेप्स. ग्रेप्समध्ये सॅक्रोमॅसिस सेरेवेसीचा उपयोग केला जातो. ज्यूसचं फर्मेंटेशन करण्यासाठी उपयोगी आहे आणि ह्याच्यापासून वाईन बनतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे ॲपल. ॲपलमध्ये आपण सॅक्रोमॅसिस सेरेवेसी वापरतो, अगेन फर्मेंटेशन करण्यासाठी वापरतात ज्यूसचं. आणि तुम्ही ॲपल सायडर ऐकलं असेल, सो ॲपल सायडर बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण कुठले मायक्रोब्स आणि त्याचा ॲक्च्युअल यूज काय आहे हे सगळं बघितलेलं आहे आणि ते काय काम करतं किंवा त्याच्यापासून कुठलं बेवरेज बनवलं जातं हे सगळं आपण कव्हर केलंय. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत की मायक्रोबियल एन्झाईम्स. याच्यावरती पण व्हॉट आर द मायक्रोबियल एन्झाईम्स आणि त्यांचा यूज काय असे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जातात. सो त्यासाठी अगेन महत्त्वाचा पॉईंट. So nowadays, instead of chemical catalyst, microbial enzymes are used in chemical industry. These microbes are active at lower temperature. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काय आपण मायक्रोबियल एन्झाईम्स वापरतोय, ओके, आपण काय वापरतोय मायक्रोबियल एन्झाईम्स. हे जे काय मायक्रोबियल एन्झाईम्स आपण वापरतोय हे लो टेम्परेचरवरती ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे. सो आपल्याला जास्त टेम्परेचर देऊन एनर्जी वाया घालवायची पण गरज नाही. पीएच आणि प्रेशर पण यांचं काय असतं, लो असतं. पीएच आणि प्रेशर पण लो आहे. सो लो टेम्परेचर, लो पीएच, लो प्रेशर. ठीक आहे. त्याच्यामुळे एनर्जी सेव्ह होते. ठीक आहे, कारण जास्त टेम्परेचर द्यायची गरज नाही, प्रेशर द्यायची गरज नाही. त्यासोबतच एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस फक्त हे लोक करतात आणि स्पेसिफिक प्रोसेस झाल्यामुळे जे काही बाय प्रोडक्ट आहेत तर त्याचं अमाऊंट काय असतं, कमी असतं किंवा बाय प्रोडक्ट प्रोड्यूस नाही होत. ठीक आहे. नेक्स्ट आहे आर नॉट फॉर्म्ड, आणि त्याच्यामुळे प्युरिफिकेशन जे आहे, जे काही इथून प्रोडक्ट मिळेल तर ते काय असणार आहे, प्युअर असणार आहे, कारण बाय प्रोडक्ट नाही आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की सो प्युरिफिकेशनसाठी जे काही एक्सपेन्सेस लागतात ते पण रिड्यूस होतात. In case of microbial enzymic reaction, elimination and decomposition of the waste material is avoided and enzymes can be reused. हे जे एन्झाईम्स आहेत तर ते रियूज केले जातात, त्याच्यामुळे अगेन पैसे वाचतात, सगळं वाचतंय. सो हेन्स हे जे एन्झाईम्स आहेत तर ते कसे आहेत, इको फ्रेंडली आहेत. ठीक आहे. एन्झाईम्स आर व्हॉट, एन्झाईम्स आर इको फ्रेंडली. सम एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स. आता याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे, एक्झाममध्ये तुम्हाला लिहायला आले पाहिजेत. कुठलेही 2-3 लक्षात ठेवा. ऑक्सिडो रिडक्टेज किंवा ट्रान्सफेरेस, कुठलंही जे तुम्हाला वाटेल इझी ते तुम्ही इथून घेऊ शकता. मी ते 1-2 लिहिते. ठीक आहे. सो हे सगळे एन्झाईम्स आपण वापरतो. आता मायक्रोबियल एन्झाईम्सचे एक रिअल लाईफ एक्झाम्पल काय आहेत ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये बघा, जे काही ह्याच्यामध्ये कपड्यांवरती धूळ किंवा डर्ट वगैरे साठलेली असते तर ती आपण रिमूव्ह करू शकतो लो टेम्परेचरवरती. हे सगळे एन्झाईम्स आपण डिटर्जंटमध्ये मिक्स करून. सो हे जे एन्झाईम्स आहेत प्लस जर आपण डिटर्जंट घेतलं तर लो टेम्परेचरवरती पण आपण जे डर्ट वगैरे आहे तर ते रिमूव्ह करू शकतो, कोणावरचे, क्लोथ्सवरचे. युजली आपण घरामध्ये बघतो की जर आपल्याला काही डर्ट वगैरे रिमूव्ह करायचं असेल तर मम्मी काय करते, गरम पाणी घेते. ठीक आहे. म्हणजेच काय करते, टेम्परेचर हाय देते. बट जर आपण हे एन्झाईम्स वापरले तर असं पण करायची गरज नाही. तुम्ही कधी कधी पाहिलं असेल, आय गेस सर्फ एक्सेलमध्ये वगैरे किंवा इथं कुठल्याही ब्रँडच्या तुम्ही हे घेऊ शकता, डिटर्जंट पावडर वगैरे घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला कलरफुल दाणे बघायला मिळतील, असे पिंक कलरचं, ब्ल्यू कलरचे दाणे असतात. सो ते काय आहेत, ते एक प्रकारचं फॉर्म आहे एन्झाईम्सचं, जेणेकरून ते काय करतं, कपड्यांना स्वच्छ करतं लो टेम्परेचरवरती पण. ठीक आहे. Glucose fructose syrup can be obtained from corn flour by the action of enzymes obtained from Bacilli and Streptomyces. Microbial enzymes are used in various industries like paper मध्ये, चीज बनवण्यासाठी, लेदर, टेक्सटाईल या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वापरलं जातं. सो हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, एक्झाममध्ये विचारला जातो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा टेबल. अगेन टेबल तुम्हाला करायचे आहेत. जे पण टेबल आहे त्या टेक्स्टबुकमध्ये म्हणजे या चॅप्टरमध्ये स्पेसिफिकली ते प्लीज करा, कारण हे PYQमध्ये कुठे ना कुठेतरी विचारलेले आहेतच. सो सोर्स आहे शुगर आणि बीट मोलॅसिस, अमोनियम सॉल्ट वगैरे. यासाठी कुठला मायक्रोब वापरतात, ब्रेव्हिबॅक्टेरियम
कॉर्नोबॅक्टेरियम आणि अमिनो ॲसिड कुठला आहे, अमिनो ॲसिड किंवा अमायनो ॲसिड एल ग्लुटामिक ॲसिड. आणि याचा उपयोग काय आहे, प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट किंवा ॲजिनोमोटो. सेम फॉर शुगर सॉल्ट, हे सगळं तुम्ही रीड करू शकता, एक्झाममध्ये महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे झॅन्थम गम. हे तुम्हाला एक्सरसाइजमध्ये पण क्वेश्चन आहे आणि हा 2 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी टेबल कंप्लीट करायला विचारला जातो. झॅन्थम गमचा बेसिकली काय मुद्दा आहे की हे लोक थिकनेस प्रोव्हाइड करतात, इम्पार्ट थिकनेस. सो बेसिकली टूथपेस्टमध्ये तुम्ही जे थिकनेस बघता तर त्याच्यामध्ये पण झॅन्थम गमचाच यूज केला जातो, किंवा आईस्क्रीममध्ये जे थिकनेस बघता सॉफ्टीमध्ये वगैरे तर त्याच्यामध्ये पण झॅन्थम गमचंच यूज केलं जातं. सो हे आईस्क्रीम्समध्ये, पुडिंग्समध्ये, कुठला मिल्कशेक असेल, ड्रिंक्स असेल एक्सेट्रा, या सगळ्यांमध्ये वापरलं जातं. सो हा जो गम आहे याला आपण काय करतो, फर्मेंटेशन करतो याचं. ठीक आहे, सॉरी, हे गम कसं मिळतं, फर्मेंटेशन करून मिळतं. कोणाचं फर्मेंटेशन करतोय आपण, आपल्याकडे जे स्टार्च आहे किंवा मोलासेस आहे यांचं आपण फर्मेंटेशन करतोय. स्टार्च, अरे पेन, STARCHRRRRR प्लस मोलासेस यांचं आपण काय करतोय, फर्मेंटेशन करतोय. कोणाच्या हेल्पने, हा याचं नाव खूप महत्वाचं आहे, झॅन्थोमोनास स्पीशीज. तर झॅन्थोमोनास स्पीशीजच्या हेल्पने आपण स्टार्च आणि मोलासेसचं काय करतोय, फर्मेंटेशन करतोय. आणि ते केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, झॅन्थम गम मिळतं, जे की आपण ह्या सगळ्यांमध्ये यूज करू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इट इज व्हेरियसली युजफुल ड्यू टू प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी इन दी हॉट आणि कोल्ड वॉटर. इट इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स, फर्टिलायझर्स, वेडिसाइड्स, टेक्सटाईल, टूथपेस्ट, या सगळ्यांमध्ये आपण हे वापरतो. सो टूथपेस्ट वगैरे घेऊ शकता एक्झाम्पलमध्ये. अरे हे काय झालं, अरे टूथपेस्ट वगैरे एक्झाम्पलमध्ये घेऊ शकता. ठीक आहे, एक्सेट्रा. नेक्स्ट याच्यामधले पण तुम्हाला क्वेश्चन्स येतात. फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल स्वीटनरसाठी झायटिलॉल वगैरे वापरतात, काय बोलली मी, झायलिटॉल वगैरे वापरतात. हे एक्झाममध्ये ऑलरेडी विचारलेलं आहे. एसेन्स, MLC फर्स, हे पण एक्झाममध्ये विचारलं जातं. सो हा टेबल पण करायचा आहे. आम्ही आता घेत नाही कारण घेऊन काही उपयोग नाही आहे, तेच तुम्हाला रट्टा मारायचं आहे. सो त्याच्यामध्ये मी अजून काय सांगणार तुम्हाला. ठीक आहे, सो जे जे सांगू शकते ते मी तुम्हाला सांगते. आणि हा व्हिडिओ पूर्ण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे. सो ज्या गोष्टी रट्टा मारायच्या आहेत त्या रट्टाच मारायच्या, सिम्पल. अँटीबायोटिक्समध्ये काय आहे की बेसिकली अँटीबायोटिक्स आपण का देतो, तर अँटीबायोटिक्स हे बनलेले असतात वेगळ्या बॅक्टेरियाज आणि फंजाई वॉटेवर ह्यापासून बनलेले असतात. आणि जे आपल्या बॉडीमध्ये हे हार्मफुल मायक्रोब्स जे असतात त्यांना किल करण्यासाठी आपण अँटीबायोटिक्सचा यूज करतो. सो याच्यामुळे काय होतं, आपली बॉडी डिजीज फ्री राहते, डिजीज झालं असेल तर ते निघून जातं. अँटीबायोटिक्सचे एक्झाम्पल कोणतं आहेत, पेनिसिलिन सगळ्यांना माहिती असेल, खूप पॉप्युलर अँटीबायोटिक आहे. नेक्स्ट आहे सेफॅलोस्पोरिन, माहिती असेल, सेफॅलोस्पोरिन्स आहे. मोनोबॅक्टम आहे. सो इरिथ्रोमायसिन, जे की थ्रोट इन्फेक्शनसाठी वगैरे वापरतात. जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन. सो जे पण तुम्हाला यातले 2-3 नावं लक्षात राहतील ती लक्षात ठेवायची आहेत. रिफामायसिन ट्युबरक्युलोसिसच्या अगेन्स्ट वापरतात, त्याच्यावरती क्वेश्चन आलाय PYQमध्ये. सो हे तर मेजर लक्षात ठेवायचं आहे. रिफामायसिन TB साठी वापरतात. ठीक आहे, सो हे काय आहे, एक प्रकारचं अँटीबायोटिक आहे. नेक्स्ट आहे मायक्रोब्स आणि फ्युल्स. सो गॅशियस फ्युल्स कुठले आहेत, मिथेन, जे की मायक्रोबियल एनायरोबिक डिकम्पोजिशनमुळे मिळवतात. एनायरोबिक म्हणजे काय, जिथे ऑक्सिजन नाहीये. ओके, असे मायक्रोब्स की ज्यांना ऑक्सिजन नको असतं जगण्यासाठी, तर अशा मायक्रोब्स पासून जे आहे तर ते मिथेनचं प्रोडक्शन केलं जातं. नेक्स्ट आहे इथेनॉल, किंवा असा अल्कोहोल की जो क्लीन स्मोक म्हणजे क्लीन फ्लेम देतो, स्मोकलेस फ्लेम देतो, त्याला आपण काय म्हणतो, इथेनॉल, जे की मोलॅसिस वगैरेचं फर्मेंटेशनमुळे मिळतं. याचं फर्मेंटेशन कोण करतं, सॅक्रोमायसिस सेरेविसी. हायड्रोजनला आपण गॅस ऑफ फ्युचर असं म्हणतो. का म्हणतो हे तुम्हाला शोधून काढायचे रिझन. तर बेसिकली हायड्रोजन जे आहे, आता मला सांगा, जर मी हायड्रोजनला बर्न केलं, ठीक आहे, हायड्रोजनला बर्न केलं, तर हायड्रोजनला बर्न केल्यामुळे मला काय काय मिळेल, एकतर मला पाणी मिळेल, ठीक आहे, आणि H2 गॅस परत मिळेल. सो बेसिकली हे जे ते की छोटासा अमाऊंटमध्ये असणार बर्न केल्यानंतर, पण जे पाणी वगैरे मिळणार आहे मला आफ्टर बर्निंग धिस हायड्रोजन, तर ते परत आपण रियूज करू शकतो. अर्थात पिण्यासाठी नाही, पण इतर कुठल्या तरी गोष्टींसाठी आपण वापरू शकतो. म्हणजे याच्यामधून कुठल्याही प्रकारचं पोल्युशन असं होत नाही, ना सल्फर डायऑक्साईड बाहेर पडतंय, ना कार्बन डायऑक्साईड, असलं काही बाहेर पडत नाहीये. त्याच्यामुळे हे खूप सेफ आहे. मग आपण का वापरत नाही हायड्रोजन, तर महाग आहे. जे सेफ आहे ते महाग आहे, त्याच्यामुळे प्रत्येक जण हायड्रोजन ॲज अ फ्यूल म्हणून सध्या तरी नाही वापरू शकत, कारण त्याला फ्यूलमध्ये कन्वर्ट करणं किंवा गॅशियस फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं असेल, गॅशियसमधून लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं असेल, यासाठी पैसे लागतात आणि त्याच्यामुळे ते महाग होतं, एक्सपेन्सिव्ह असतं, आणि म्हणून ते यूज नाही केलं जात.
बट अगेन हळूहळू जर आपण पाहायचं म्हटलं तर टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होते आणि हे पण स्वस्तात जर काम झालं तर आपण नक्कीच आपल्या व्हेकल्समध्ये किंवा इतर गोष्टींसाठी आपण हायड्रोजन ॲज अ फ्यूल यूज करू शकतो, बिकॉज त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे बायोफ्युल्स. हे युजली एक्झाममध्ये नाही आहेत. इफ यू वॉन्ट तुम्ही जस्ट रीड करून सोडून देऊ शकता. मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. सो बेसिकली अगेन हे पण तुम्ही इफ यू वॉन्ट रीड करू शकता. मी ऑलरेडी व्हिडिओजमध्ये शिकवलेलं आहे, सो तुम्ही ते व्हिडिओज पण रेफर करू शकता. लँडफिल साईट्समध्ये बेसिकली काय आहे की एक जमिनीमध्ये खड्डा खोदला जातो, एक पीट डिग केला जातो. त्याच्यामध्ये बाजूने अशा पद्धतीने छान अशा प्लास्टिकचे शीट्स लावले जातात आणि याच्यामध्ये जो काही कचरा आहे तो सगळा आणून टाकला जातो. खूप वर्षांचा कचरा याच्यामध्ये प्रेझेंट असतो आणि मग हा कचरा डिकम्पोज केला जातो. हे पीठला झाकण पण लावलं जातं वरून, सो दॅट जे पण टॉक्सिक मटेरियल्स आहेत तर ते बाहेर जाऊ नयेत, म्हणजे त्या खड्ड्यातून बाहेर जाऊन पसरू नयेत आणि त्याच्यामुळे कुठलेही डिजीज होऊ नयेत. यासाठी याच्यावरती सॉईलचा लेअर बनवून वगैरे ते झाकलं जातं. आतमध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर त्या डिकम्पोज होतात आणि या ठिकाणी असं काही सिस्टीम लावलेली आहे की त्या गोष्टी डिकम्पोज झाल्यानंतर त्याच्यामधून जो काही मिथेन गॅस वगैरे बनणार तर तो आपोआप इथून बाहेर पडेल, फक्त मिथेन गॅस, ज्याचा आपण परत यूज करू शकतो ॲज अ फ्यूल. ठीक आहे. सो अशा गोष्टी इथे आहेत ज्या तुम्हाला फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झाम तितकं महत्त्वाचं नाही आहे, सो तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. ठीक आहे. सिवेज मॅनेजमेंट. सिवेज म्हणजे काय, जे पण डोमेस्टिक वेस्ट वॉटर आहे त्याला आपण म्हणू शकतो सिवेज. नॉट ओन्ली डोमेस्टिक, इंडस्ट्रियल वेस्ट वॉटरला पण आपण सिवेजच म्हणतो. ठीक आहे. सो मायक्रोब्स असे आहेत जे याच्यामधले जे कंपोनंट्स आहेत, जे पॅथोजन्स आहेत, कोलेराचे, टायफॉइडचे, सिवेज इज लाईक सांडपाणी. सो याच्यामध्ये हे सगळे पॅथोजन्स असणं जनरल गोष्ट आहे. सो असे काही मायक्रोब्स आहेत की जे या पॅथोजन्सला डिस्ट्रॉय करू शकतात. ठीक आहे. सो आपण असे मायक्रोब्स या सिवेज वॉटरसोबत मिक्स करायचे जे या पॅथोजनला डिस्ट्रॉय करू शकतात आणि ते पाणी इव्हन आपण पिण्यासाठी जरी वापरू शकत नसू तरी पण इतर गोष्टींसाठी आपण ते पाणी वापरू शकतो. सो दे रिलीज मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड बाय डिकम्पोजिशन ऑफ द कार्बन कंपाऊंड्स. सो आता सिवेजमध्ये जे काही कार्बन कंपाऊंड प्रेझेंट आहे, अर्थात कार्बन सगळीकडे आहे, मग सिवेजमध्ये पण असणारच आहे. सो सिवेजमध्ये जे काही कार्बन कंपोनंट्स आहेत, कार्बन कंपाऊंड्स आहेत, तर आपण मायक्रोब्स टाकल्यामुळे ते काय करतात, या कार्बन कंपाऊंड्सला डिकम्पोज करतात आणि डिकम्पोज केल्यानंतर मग मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड सारखे गॅसेस जे आहेत तर ते बाहेर पडतात. फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झिनोबायोटिक केमिकल्स जे की प्रेझेंट आहेत सिवेजमध्ये. द स्लज दॅट सेटल्स डाऊन इन द प्रोसेस कॅन अगेन बी युज्ड ॲज अ फर्टिलायझर. आणि मग हे करत असताना आता हे तर वरचं पाणी निघून गेलं, जे काही सॉलिड मटेरियल खाली शिल्लक राहतं तर ते आपण ॲज अ फर्टिलायझर म्हणून उपयोग करू शकतो. आणि हे जे काही पाणी आता बाहेर पडलं आफ्टर ट्रीटमेंट केल्यानंतर त्यातले सगळे जे हार्मफुल बॅक्टेरियाज आहेत तर त्यांना मारलेलं आहे मायक्रोब्सने. त्याच्यामधले जे काही कार्बन कंपाऊंड आहेत तर ते डिकम्पोज केलेले आहेत. मग असं जे काही पाणी असेल तर ते एन्व्हायरमेंटसाठी सेफ आहे. आता आपण ते इझिली रिव्हर्समध्ये वगैरे सोडून देऊ शकतो. ठीक आहे. अर्थात ते पाणी आपण मोस्टली पिण्यासाठी तर नाहीच वापरणार. ठीक आहे. सो मायक्रोब्स आर युज्ड फॉर बायोरेमेडिकेशन ऑफ द एन्व्हायरमेंट पोल्युटेड ड्यू टू सिवेज. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्लीन टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये मायक्रोब्सचं नाव खूप महत्त्वाचं आहे. सो ह्युमन बिंग हॅज अ व्हेरी फास्ट प्रोसेस इन द टेक्नॉलॉजी. हवेवर जे पण एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे ते पण त्याच स्पीडने काय होतं, इन्क्रीज होतं आहे. सो एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, लँड पोल्युशन, सॉईल पोल्युशन, हे सगळं पोल्युशन पण त्याच रेटने काय होतं, इन्क्रीज होतं आहे. त्याच्यामुळे आता गरज आहे की आपण असे काही मायक्रोब्सला डेव्हलप केलं पाहिजे की जे ह्या सगळ्या मॅनमेड केमिकलला पण डिकम्पोज करू शकतील. सो हायड्रोकार्बन्स अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सफॉर्म विथ द हेल्प ऑफ दीज ॲबिलिटीज. काही मायक्रोब्स आहेत की जे काय करतात, फ्युल्सपासून सल्फर रिमूव्ह करतात. व्हेरी नाईस. काही मेटल्स आहेत लाईक कॉपर, आयर्न, युरॅनियम, झिंक वगैरे, जे की एन्व्हायरमेंटमध्ये लीच इन टू एन्व्हायरमेंट फ्रॉम लो क्वालिटी मेटाबोलाइट्स. सो बेसिकली हे जे कंपाऊंड्स आहेत तर ते किंवा हे जे मेटल्स आहेत दीज आर कन्वर्टेड इन टू द कंपाऊंड्स बिफोर लिचिंग विथ द हेल्प ऑफ थिओबॅसिलस आणि सल्फोबॅसिलाई. सो हे दोन नावं लक्षात ठेवायची आहेत. सो हे जे मेटल्स आहेत ते अगदी लो लेवलच्या मेटलॉइड्स पासून पण इझिली खराब होतात किंवा लिचिंग त्यांचं होतं. मग असं होऊ नये यासाठी आपल्याला या मेटल्सचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, काही कंपाऊंड्समध्ये करायचं आहे. ठीक आहे. सो दॅट हे जे मेटल्स आहेत तर ते डिकम्पोज होऊ नयेत किंवा ते डिग्रेड होऊ नयेत, लीच होऊ नयेत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जे पण ओशियन आहे. सपोज की हा आता ओशियन आहे. ठीक आहे. या ओशियनवरती सपोज तेल सांडलं. आता एखाद्या तेलाचं खूप मोठं ट्रंक वगैरे शिपमधून किंवा क्रूजमधून किंवा कुठूनही ट्रॅव्हल होत असेल आणि याच्यावरती असं ऑइल स्पिल झालं. आता पाण्यामध्ये ऑइल स्पिल झाल्यामुळे काय होतं, एक लेअर बनतो वरती. ठीक आहे. या लेअरमुळे ऑक्सिजन आत बाहेर जाणार नाही, कारण पाण्यावरती एक छान लेअर बनलाय ऑइलचा जो की पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. सो ऑक्सिजन आत बाहेर जाणार नाही, त्याच्यामुळे आतमधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना ऑक्सिजन मिळणार नाही. दुसरी गोष्ट, सगळं पाणी घाण होणार. प्लस ह्या तेलामध्ये काही टॉक्सिक सबस्टन्सेस असतील तर ते
ते पण आतल्या ॲक्वेटिक ॲनिमल्सचा जीव घेऊ शकतात. सो त्याच्यामुळे ह्या तेलाचं जे लेअर आहे तर तो हटवण्यासाठी आपण काही ऑर्गॅनिझम्स किंवा काही बॅक्टेरियाज वापरतो की जे हा तेलाचा लेअर खाऊन टाकतात. तर त्यांचं नाव आहे स्युडोमोनास एसपीपी. हे तुम्हाला एक्झाममध्ये येतं MCQsमध्ये 1 मार्क क्वेश्चनमध्ये. किंवा नेक्स्ट आहे अल्कॅनो वोरॅक्स बॉर्क्युमिनेसिस. ठीक आहे, स्पेलिंग वगैरे बघून घ्या. तर अशा प्रकारचे हे 2 बॅक्टेरियाज आहेत जे आपण वापरतो ऑइल स्पिल्स रिमूव्ह करण्यासाठी. सो हे काय आहेत, ऑइल स्पिल. ठीक आहे. सो आता बेसिकली हे जे मायक्रोब्स आहेत तर ते काय करतात, हे जे सगळं ऑइल स्पिल आहे त्याला डिस्ट्रॉय करतात. सो यांना आपण HCBs म्हणतो, म्हणजे काय हायड्रोकार्बोनोप्लास्टिक बॅक्टेरिया. हे काय आहेत, सगळे HCBs आहेत, हायड्रोकार्बोनोप्लास्टिक बॅक्टेरिया. सो हे सगळे हायड्रोकार्बन्सला डिकम्पोज करतं आणि या रिॲक्शन मधून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी बाहेर पडतं. पाणी तर आहेच, पाण्यातच जाणार ते, आणि कार्बन डायऑक्साईड थोडंसं बाहेर पडते जे की तितकं युजफुल नाहीये, बट ठीक आहे, ऑइल स्पिल्सपेक्षा कार्बन डायऑक्साईड चालेल आपल्याला. नेक्स्ट आहे प्लास्टिक बॉटल्स आर फॉर्म फ्रॉम द केमिकल सबस्टन्स. हे पण एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे की प्लास्टिक बॉटल्स कशापासून बनतं, PET स्टँड्स फॉर पॉलीइथायलिन टेट्राफिलेट पॉलिस्टर. हे लक्षात ठेवायचं आहे. सो नाव अ डे मोस्ट ऑफ द अर्बन गार्बेज consists of plastic. It has been observed that species like Vibrio असेल, Adionella secacensis असेल एक्सेट्रा काय करतात, PET ला डिकम्पोज करू शकतात. सो PET ला डिकम्पोज करू शकतं कोण, विब्रिओ, ॲडिओनेला, हे सगळे PET ला डिकम्पोज करू शकतात. म्हणजे आपण प्लास्टिकला पण यांचा हेल्प करून डिकम्पोज करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे सल्फ्युरिक ऍसिड इज प्रेझेंट इन दी ऍसिडिक रेन अँड मटेरियल इज कमिंग आउट ऑफ दी माइन्स. सो यू नो दॅट इरोजन ऑफ द मेटल प्रेझेंट इन द स्टॅच्यूज, ब्रिजेस, बिल्डिंग्स एक्सेट्रा ऑकर्स ड्यू टू इट. सो ऍसिड रेन तुम्हाला माहिती असेल, जे काय सध्या म्हणजे पाऊस तर वरून येताना पाण्याचाच येतो, पण हवेमध्ये जे काय सगळे हार्मफुल गॅसेस आहेत ते सगळे त्या पावसाच्या पाण्यासोबत मिक्स होतात आणि खाली मग पाणी पडताना हे सगळे पोल्युटेड एअर मिक्स झालेलं पाणी पडतं आणि त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो ऍसिड रेन. आणि याच्यामध्ये मोस्टली सल्फ्युरिक ऍसिड वगैरे प्रेझेंट असतं. सो अर्थात हे जर ऍसिडिक रेन असं पडायला लागलं खाली तर ते ह्युमन बिंगसाठी, शेतीसाठी, फार्मिंगसाठी, स्टॅच्यूज वगैरे या सगळ्यासाठीच हार्मफुल आहे, राईट. सो ऍसिड रेन याच्यामध्ये काय आहे, सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे, सल्फ्युरिक ऍसिड प्रेझेंट आहे जे की सगळ्यांसाठी हार्मफुल आहे. सो आता हे जे सल्फ्युरिक ऍसिड आहे हे आपण रिमूव्ह करू शकतो. कसं आपण रिमूव्ह करू शकतो, हे आपण रिमूव्ह करू शकतो बाय युझिंग ऍसिडोफिलियम SPP प्लस ऍसिडोबॅसिलस फेरोक्सिडेन या बॅक्टेरियाचा यूज करून आपण हे H2SO4 रिमूव्ह करू शकतो. का, तर यांच्यासाठी H2SO4 हे काय आहे, एनर्जीचा सोर्स आहे, म्हणजे यांच्यासाठी हे खाऊ आहे. ठीक आहे. सो ते लोक लगेच H2SO4 खातात आणि त्याच्यामुळे काय होतं, जे हे आहे पोल्युशन आहे तर ते कमी होतं आणि ऍसिड रेन्समुळे जे काही H2SO4 येणार होतं तर ते कमी होतं. वॉटर सॉल्युबल सॉल्ट्स फॉर एक्झाम्पल युरॅनियम. हे लक्षात ठेवायचं आहे की युरॅनियम काय आहे, वॉटर सॉल्युबल सॉल्ट्स आहे. आर प्रेझेंट इन द वेस्ट प्रोड्यूस ड्युरिंग इलेक्ट्रोप्लॅटिंग and in influence released in the environment from the atomic energy power plants. जिओबॅक्टर हे यूज केलं जातं सॉल्ट्स ऑफ युरॅनियम इनसॉल्युबल सॉल्ट्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी. सो बेसिकली युरॅनियम पाण्यामध्ये सॉल्युबल आहे, पण जर आपण युरॅनियमला इनसॉल्युबलमध्ये कन्वर्ट केलं तर, म्हणजे युरॅनियमला आपण असं काहीतरी करून इनसॉल्युबल केलं तर ते पाण्यामध्ये मिक्सच नाही होणार, आणि जर ते पाण्यामध्ये मिक्स नाही झालं तर मग ते आपल्याला हार्मफुल नाही राहणार जेव्हा आपण ते पाणी पिऊ तेव्हा. ठीक आहे. सो बेसिकली जिओबॅक्टरचा आपण यूज करतो जे काय करतं, युरॅनियमला इनसॉल्युबल करतं, आणि हेच तर आपल्याला हवं आहे, युरॅनियमला आपल्याला इनसॉल्युबल करायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. सो हे तुम्ही आदलमधलं स्किप केलं तरी पण चालेल, फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे की स्पिनोसाइड हे एक प्रकारचं बायोपेस्टिसाइड आहे जे तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलाय. ठीक आहे. स्पिनोसाइड अ बाय प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन इज अ बायोपेस्टिसाइड. ओके, डन. सो ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जे जे रिक्वायर्ड आहे या चॅप्टर मधले एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते पाहिले. सिवेज प्रोसेसिंग हा छोटासा तुम्हाला एक वेब डायग्राम करायचा आहे एक्स्ट्रा. झॅन्थम गमसाठी तुम्हाला करायचं आहे मायक्रोब्सचा कुठे कुठे यूज होतो त्या सगळ्या गोष्टी. सो हे जे वेब डायग्राम्स आहेत ते नक्की करा. आफ्टर दॅट MCQs तर थोडक्यात आहेत, हे पटपट तुम्ही क्वेश्चन्स करू पण शकता. गिव्ह द रिझन्स मी ऑलरेडी सांगितलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये कोणते कोणते विचारले जातात, सो ते तुम्हाला करायचे आहेत.
नेक्स्ट आहे, हे पण मायक्रोबियल एन्झाईम्सच आहे. हे बॅन वगैरे हे मोस्टली नाही एक्झाममध्ये विचारलं जात. कुठले प्रिकॉशन्स रिक्वायर्ड आहेत हे पण मोस्टली नाही आहेत. हे एक्झाममध्ये विचारलं जातं, हे एक्झाममध्ये विचारलं जातं, हे पण विचारलं जातं आणि हे पण विचारलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, विच फ्युल्स आर ऑप्टेन फ्रॉम बायोमास, ब्रेड, स्पॉन्जी का होतो हे विचारलं जातं. बेनिफिट्स काय आहेत, कंपोस्टमध्ये आपण मायक्रोब्स का वापरतो, आणि वॉट विच फ्युल्स आर ऑप्टेन फ्रॉम बायोमास. हे थोडक्यात तुम्हाला मोस्टली ॲक्च्युली नाहीच विचारलं जातं एक्झाममध्ये. ठीक आहे, पण एकदा वाचून घ्या. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळालेली आहे की एक्झाममध्ये या चॅप्टरमधून काय काय येणार. हे नोट्स वगैरे तुम्हाला टेलिग्रामवरती मिळतील. अगदी सुंदर नाही आहेत, बट तुम्हाला एक आयडिया मिळेल असे नोट्स आहेत. So thank you so much for watching this video. Best of luck for your exams and see you in the next video. Bye bye.